अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। हॅलो फ्रेंड्स, सखी सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जानेवारी महिन्यात पहिला सण येतो तो म्हणजे संक्रांत। धर्मात संक्रांतीच्या सणाला खूप महत्त्वाचे स्थान आहे। या दिवशी सूर्यदेव आपली राशी बदलत असतात। सूर्यदेवाचे मकर राशीत संक्रमण झालेल्या दिवशी संक्रांत साजरी केली जाते। या दिवशी सूर्य उत्तरायण येते। संक्रांतीला गंगा स्नान केले जाते। या पूजेबरोबरच पूजा, जप, तपश्चर्या, दानही केले जाते। यावर्षी 2024 मध्ये मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे, कारण मकर संक्रांतीच्या दिवशी शुभयोग तयार होत आहे। जर तुम्हाला भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर या शुभ मुहूर्तावर तुम्ही महादेवाला स्नान, ध्यान आणि अभिषेक करू शकता। चला तर भगवान शिवाच्या अभिषेकाची मुहूर्त वेळ जाणून घेऊया। मकर संक्रांतीच्या दिवशी रात्री 11:11 पर्यंत वरियान योग तयार होतो। याशिवाय या दिवशी रवी योगही आहे। सकाळी 8:07 रवियोग आहे। तसेच बव आणि बालव करण बांधण्यात येत आहे। याचे निर्माण दुपारी 3:35 पर्यंत आहे। या योगामध्ये पूजा आणि दान केल्याने निरोगी आयुष्याचे वरदान मिळते। जर तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती हवी असेल तर तुम्ही महादेवाला अभिषेक करावा। मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान महादेव दुपारी 2:16 पर्यंत कैलासावर विराजमान राहतील। या काळात तुम्ही भगवान शिवाचा अभिषेक करावा। कैलास मुक्कामाच्या वेळी भगवान शिवाचा अभिषेक केल्याने साधकाला नश्वर जगात सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते। तुम्हाला भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर गंगाजलात काळे तीळ मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा। यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते। मकर संक्रांतीच्या दिवशी पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही भगवान शिवाचा अभिषेक करावा। पितृदोषापासून मुक्ती हवी असेल तर हा उपाय तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।